अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी साताऱ्यात मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचारी संघटना C2च्या वतीने जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शने करण्यात आली। अंगणवाडी सेविकांना 26,000 तर मदतनीस यांना 20,000 रुपये पगारवाढ मिळावी। वाढत्या महागाईप्रमाणे 6 महिन्याला महागाई वाढ मिळावी। सेविका व मदतनीस यांना मासिक पेन्शन योजना लागू करा। सेविका व मदतनीस यांना शासकीय नोकरीत घ्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या। मोर्चा जिल्हाधिकाऱ्यालयावर आल्यानंतर सेविकांनी निदर्शने केली। तसेच आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा विजय असो या घोषणांनी परिसर दणदणून सोडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, अजित दादा, कोण म्हणताय जग नाही, अरे नरेंद्र मोदी हाय हाय, अरे नरेंद्र मोदी हाय। एकनाथ मालन सुरेश पुरव, पुसेगाव बीड। आमच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मनावर घ्याव्यात आणि त्यानुसार आम्हालाही मानधन नको, वेतन पाहिजे आणि सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळावी। अंगणवाडी कर्मचारी संघटना CIPच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे मोर्चा आयोजित केलेला आहे। गेले 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा महाराष्ट्रात कृती समितीच्या वतीनं बेमुदत संप सुरू आहे। अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। मिनी अंगणवाडी सेविकेला 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। त्याशिवाय मदतनीसला 20,000 रुपये मिळालं पाहिजे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मासिक पेन्शन मिळाली पाहिजे। सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे। या मोजक्या मागण्या घेऊन आम्ही हा संप केलेला आहे। पण गेले 1 महिना होत आलं हा संप सुरू आहे, पण सरकारला आमच्या मागण्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। सरकारनं अजून आमच्या शिष्टमंडळाला एकदाही चर्चेसाठी बोलवलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही हा संप पुढे चालू ठेवलेला आहे। जोपर्यंत सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही, मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही हा संप आणि रस्त्यावरचे आंदोलन ही चालू ठेवणार आहे। सरकारनं आमची लवकरात लवकर दखल घ्यावी। तसं सरकारनं नाही केलं तर आम्हाला यापेक्षा आक्रमक पद्धतीनं आंदोलन करावी लागतील, एवढा इशारा आम्ही या आजच्या निमित्तानं सरकार शीतली नामदार। मी सांगू इच्छिते की 25 वर्ष झाली अंगणवाडीचं कामकाज आम्ही करतोय। सेविका मदतनीस काय कामं करतोय हे सुद्धा जर शासनाच्या लक्षात येत नसेल तर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांपासून त्यांची मुलाखत घेण्यापासून किशोरवयीन मुली आहेत 0 ते 6 वर्ष 6 महिन्याचे लाभार्थी, तिथून पुन्हा 6 महिने ते 3 वर्षाला THR, 3 ते 6 वर्षांना मुलांना सांभाळणं, त्यांचं नुसतं पोषण आहारच नाही तर त्यांच्या आरोग्याकडे बघणं, दर महिन्याला वजनं घेणं, त्यांच्या वजनातली तफावत त्या पालकांना समजावून सांगणं, प्रत्येक माणसाला वेगवेगळं समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गाला आणणं, अशी कित्येक प्रकारची कामं आम्हाला करावी लागतात। नवीन सर्वे आला अंगणवाडी सेविका, BLOचं काम आलं अंगणवाडी सेविका, दारिद्र्य सर्वे आला अंगणवाडी सेविका, शौचालयाचं काम आलं अंगणवाडी सेविका। प्रत्येक कामं जशी तुम्ही आम्हाला हक्कानं सांगता तशा आमच्या मानधनाचं वेतन करावं एवढी शासनाला आम्ही फक्त किमान मागणी केली तर ती सुद्धा शासन आमच्याकडे का बघू शकत नाही? प्रत्येक कामाला जर वेगवेगळा माणूस नेमला तर तो माणूस काही फुकट काम करणार आहे का? नुसतं खाऊ देणं, मुलांना सांभाळणं एवढंच काम अंगणवाडीचं नाही आहे। हे शासनानं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या अंगणवाडी सेविका तळागाळातून म्हणजे नेमकं काय काम करतात तर सगळ्या गावाचा सर्वे करून प्रत्येक गोष्ट तुम्हाला हातात मागितली की दुसऱ्या मिनिटाला ही अंगणवाडी सेविका आणून देतील। इतक्या तत्परतेनं जर ती काम करत असेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर देत असेल तर तिच्या सुद्धा मागण्या सरकारनं योग्य पद्धतीनं सोडवाव्यात असं आम्हाला वाटतं की खरंच तुम्ही जर आम्हाला आमच्या मानधनाचं वेतन करून दिलं तर आम्ही सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिवसभर काम करायला तयार आहोत आणि ह्याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं काम करू एवढंच आमचं सरकारला सांगणं राहील। सरकारनं लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेचा मागण्या सगळ्या मान्य कराव्यात आणि आहे ह्या सगळ्या कामाला व्यवस्थित सुरुवात व्हावी एवढीच आमची इच्छा आहे। नुसते पालकच नाही। भोसले, अंगणवाडी सेविका, कोरेगाव तालुक्यातून आरवी बीडमधून बोलते। गेली दिवस झालं आम्ही संघर्ष करत आहोत। आमच्या मानधनासाठी किमान आमची मूलभूत मागणी आहे। जर आमची एवढी मागणी जर सरकारपर्यंत पोहोचत नसेल तर आम्ही निवडून दिलेले नेते काय काम करतात ते आम्हाला कळू द्यात। आमदारांना एका रात्रीत त्यांचं मानधन
मारलं जातं. आमच्यापर्यंत एवढे दिवस आम्ही संघर्ष करतोय तरी आमच्यापर्यंत एवढं आम्ही मागतोय, इमानदारीनं करतोय, ते आम्हापर्यंत मिळत नाहीये. जर ते आमच्यापेक्षा जास्त काम करत असतील तर त्यांना पेन्शन मिळते. एका रात्रीत त्यांचा GR मंजूर होतो आणि आम्हाला गेली 24 दिवस आम्ही रस्त्यावर बसतोय, आंदोलनं करतोय, संघर्ष करतोय, मोर्चा काढतोय. त्याचा आमचा कुणापर्यंतच आमची माहिती पोचली नसेल का? कुणालाच जाग येत नसेल का? जर ह्या सरकारला आमच्याविषयी काहीच कळवळा नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. ह्या सरकारला हलवायची सुद्धा ताकद आमच्यात आहे. आम्ही आशा वर्कर असल्यास, अंगणवाडी सेविका असल्या तरी मागं पुढं बहिणी जुळ्या बहिणी आहोत. लहान बहीण मोठी बहीण असं नाही, पण आम्ही जुळ्या बहिणी आहोत. तर आम्ही सगळेच रस्त्यावर यायला आम्हाला आता जास्त वेळ लागणार नाहीये. आमची एकी इतकी मजबूत आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र ठरवलं तर तुम्हाला हलवायचं सुद्धा ताकद आमच्यात आहे. तरी ह्याचा विषय हा मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन आमदारांना जसं मानधन वाढवलं, पेन्शन मिळते, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मोठ्या अगदी शुल्लक 1 रुपयाच्या चहापासून होतं 10 रुपयाला चहा इथं भेटत नाहीये. पण आमच्यासाठी आम्हाला किमान आमच्या ज्या मूलभूत हक्क आहे, मूलभूत मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करायसाठी तरी शासनाला जाग यावी, एवढीच माझी मागणी आहे. आणि सेविकेला 26,000 रुपये पगार आणि मदतनीसला 20,000 रुपये मानधन मिळाले पाहिजे आणि आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मुळात मिळाला पाहिजे. ते आमची मुख्य मागणी आहे. गेली 40 वर्ष झालं युनियन लढते तरी सुद्धा सरकारला जाग येत नाहीये. किमान यावेळी तरी सरकारनं जागं व्हावं. म्हणजे इथून पुढे आम्हाला जास्त संघर्ष करावा लागणार नाहीये.